प्रेक्षकांमध्ये कुठे सचिन परशुराम कांबळे हे असतील तर त्यांनी या ठिकाणी स्टेज प्रति यायचे आहे. आमच्या मंडळाने त्यांची बसण्याची व्यवस्था केलेली आहे. थँक्यू. चला चालू सामना आई जागमता. चालू सामना आई जागमता शिस्ते मुंबई तसेच कालसोरी श्रीकृपा हार्डवेअरचे मालक श्री राजा गोपाल नागती यांचं आगमन झालेलं आहे. कृपया आमच्या यजमान मंडळाने आपल्याला स्टेजवर बोलवलं आहे. तसेच सुनील कष्टात नागती कसा टिपावा या ईर्ष्याने आणि बोनस गुण मिळवण्याचा त्यांचा आटोकाट प्रयत्न. सुंदर अशी चढाई आणि मला वाटतंय त्यांची उत्कृष्ट अशी पकड झालेली आहे. त्या पकडीमध्ये ते बाद झालेले आहे. त्यांना प्रत्युत्तर कालसुरी या संघाचा 10 नंबर जर्सी परिधान केलेला आहे खेळाडू चढाईवर गेलाय. तो 3 विरुद्ध 1 अशी लढत. सुपर टॅकल ऑन छान सुंदर आणि एकटे असते परतले. त्यांना प्रत्युत्तर आई जागमता मुंबई संघाचा उद्देश नागती. सुनील काशीनाथ नागती कृपया आपण सुद्धा इकडे यायचं आहे. कालसुरी या संघाचे 7 पकड 7 खेळाडूंच्या रणक्षेत्रामध्ये उद्देश सुनील नागते छान गडी कसा टिपावा या ईर्षेने आणि रिकामा असते मागे परतले. त्यांना प्रत्युत्तर भुवाडा रेडसाठी गेलेले ते कालसुरी आमचे प्रमुख अतिथी सुनील नागते. सुंदर असा कालसुरी हा संघ आपल्याला पाहायला मिळते. तसेच प्रमोद नागते या आपण बसून घ्यायचं आहे शिस्ते. तसेच आमच्या गावचे विद्यमान अध्यक्ष रमेशजी घरात तसेच सरपंच साहेब चंद्रकांतजी चालके असा क्षेत्ररक्षण उमेश कांबळे तसेच गजाननजी चालके आपण पण स्टेजवर यायचं आहे. आणि आई जागमता संघावर एक लोणाचा बोजा. वाघे आणि वाघे यांना उत्कृष्ट अशी पकड. कालसुरी या संघाच्या क्षेत्ररक्षण मजबूत पकडीवर पकडी होत आहे आणि चढाईवर गेलाय तो कालसुरी या संघात. सुनील काशीनाथ नागते कृपया आपण स्टेजवर यायचं आहे. 2 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू 6 विरुद्ध 1 अशी लढत. आणि त्यांना काही जमलं नाही. ते कामे असते मागे परत. प्रथमेश भायदे छान सुंदर. प्रथमेश भायदे आपण काहीतरी करा. आपला संघ भरपूरशा गुणाने पिछाडीवर आहे. आपण आपल्या संघाने खाता सुद्धा खोलला नाही आहे याची आपण जाणीव ठेवा आणि कृपया आपल्या संघासाठी काहीतरी करा. आणि मला वाटतं बोनस गुण आणि त्यांना काही जमलं नाही ते रिकामे असे मागे. त्यांना प्रत्युत्तर कालसुरी या संघाचा एक खेळाडू त्याची वाळूवर चढाई असते. 2 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू याने चढाई केलेली आहे. विरुद्ध संघ आई जागमता शिस्ते आणि त्यांना काही जमलं नाही. कालसुरी
देशनाथी यांनी चढाई केलेली आहे आणि ते रिकामे असते मागे परत आहेत. त्यांना प्रत्युत्तर रेडसाठी गेलेल्या त्यांच्या वारंवार चढाई असतात. ते 10 नंबर जर्सी परिधान केलेला एक खेळाडू मारेन किंवा मरेन या ईर्षेने त्यांनी चढाई केलेली आहे. धुवाडा अशी चढाई आहे त्यांची. पाहूया काय करतात ते. आणि मला वाटतंय त्यांची आता पकड झालेली आहे आणि आई जाकमत अशीच ते या संघाने खाता खोललेला आहे. आई जाकमता या संघाला एक मोठी एकदम बलाढ्य अशी खुशखबर आलेली आहे. जर आपण आई जाकमत अशीच ते हा संघ मुंबई उपनगर या ठिकाणी एक फायनलचा संघ आहे आपला. आणि मला वाटतंय वाघे यांनी 2 खेळाडू बाद केलेले आहेत. आई जाकमत अशीच ते हा सुद्धा मजबूत संघ आहे. दोन्ही संघ तुल्यबल आहेत. कुणा विजयश्रीपद कोणाच्या गळ्यात मान घालेले काय सांगू शकत नाही. शेवटपर्यंत हा आई जाकमता या संघाला एक एक बघण्यासारखा मोठी होणार आहे. खुशखबर आहे. पाहूया. जर आपण हा सामना जर जिंकला तर निलेश कांबळे याचकडून तुम्हाला 10,000 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे. बघा एवढी मोठी बक्षीस तुम्हाला लागलेली आहे. आई जाकमता या संघासाठी आई जाकमता शिस्ते या संघासाठी एक खुश खबर आहे. आपण या सामन्यामध्ये विजयी झालात तर जाकमता शिस्ते या संघाचा माजी खेळाडू निलेशजी कांबळे यांच्याकडून तुम्हाला रोख 10,000 रुपयाचे पारितोषिक मिळणार आहे. ती आई जाकमता शिस्ते या संघाने नोंद घ्यायची आहे. चुकीची दुरुस्ती. आई जाकमता शिस्ते हा संघ अंतिम विजयी संघ ठरला तर निलेशजी कांबळे यांच्याकडून आपणास धन्यवाद. निलेशजी कांबळे आणि वाघे आणि 1 पॉईंट टिपला आहे आणि चढाईवर गेले तो कालसुरी या संघाचा 13 नंबर जर्सी परिधान केलेला एक खेळाडू. छोटासा खेळाडू, मूर्ती लहान पण कीर्ती महान. पाहूया काय करतात ते आपल्या संघाकडे. आणि मला वाटतं त्यांची पकड झालेली आहे. त्या पकडीमध्ये ते बाद झालेले आहे. आणि कालसुरी या संघावरती सुद्धा एक लोणाचा बोजा आलेला आहे. आणि सुंदर असा आपल्याला या ठिकाणी खेळ पाहायला मिळते दोन्ही संघांकडून. दोन्ही संघ तुल्यबल आहेत. पाहूया कोण या संघामध्ये विजयी होते तो आपल्याला पाहायला मिळणार आहे या ठिकाणी. आणि ते रिकामे असते मागे परत त्यांना प्रत्युत्तर उद्देश नागते. आई जाकमत अशीच ते या संघाचा उद्देश नागते. 7 विरुद्ध 1 अशी लढत. पाहूया काय करतात ते. उद्देश नागते एक अष्टपैलू खेळाडू. ते रिकामे असते मागे परत त्यांना प्रत्युत्तर. कलसुरी या संघाचा 6 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू चढाई केले. संत गतीने त्यांची चढाई आणि ते रिकामे असते मागे पर्यंत त्यांना प्रत्युत्तर. वाघे छान वाघे मागे पर्यंत त्यांना प्रत्युत्तर. खरेसाठी गेलाय तो कालसुरी या संघाचा 2 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू. पाहूया काय करतात ते. मारेन किंवा मरेन या ईर्षेने त्यांनी चढाई केलेली आहे. विरुद्ध संघ आई जाकमत अशीच ते. आणि मला वाटतंय त्यांची पकड झालेली आहे. त्या पकडीमध्ये ते बाद झालेले आहे. चालू सामना कालसुरी विरुद्ध आई जाकमता शिस्ते. आणि वाघे धुवाडायसाठी गेलेले वाघे छान सुंदर. वाघे आणि एक खेळाडू बाद केलेला आहे. धुवाडा रेट त्यांचे सक्सेसफुल झालेले आहे.
2 गाड्यांचा बली घेऊन आपल्या तंबू सुखरूपणे दाखल आणि त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा कालसूर या संघाचा 10 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू संत गतीने त्यांची चढाई छान. दोन्ही संघ तुल्यबल आहेत. पाहूया विजयश्री कोणाच्या गळ्यात माळ घालते ते आणि चढाईवर गेले ते कालसूर या संघाचा एक 9 नंबर जर्सी परिधान केलेला आणि त्यांनी बोनस गुण प्राप्त केलेला आहे आणि त्याची पकड झालेली आहे. आणि वाघे 3 विरुद्ध 1 अशी लढत सुपर टॅकलवर. पाहूया काय करतात ते. आणि ते रिकामे असते मागेपर्यंत त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा कालसूर या संघाचा 10 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू चढाईवर गेलाय तो आणि हलकीची चढाई करून आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर उद्देश नागते. 3 विरुद्ध 1 अशी लढत सुपर टॅकल ऑन. पाहूया काय करतात ते. आपल्या संघासाठी 2 गुणाचा असा साठा त्यांनी आणि पुन्हा एकदा शिस्ते गावचे कॉन्ट्रॅक्टर आनंदजी नागती कुठे प्रेक्षकामध्ये असतील तर त्यांच्या आमच्या मंडळाने बसण्याची व्यवस्था केलेली आहे. व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आनंदजी नागती आणि सुपर टॅकल कालसूर या संघाने 2 गुण प्राप्त केले आहेत. सुपर टॅकल झाले आहे. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा कालसूर या संघाचा 2 नंबर जर्सी परिधान केलेला आहे खेळाडू थर्रेटसाठी गेलेला आहे तो. पाहूया मारेन किंवा मरेन या ईर्ष्याने त्यांनी चढाई केलेली आहे आणि त्यांची पकड झालेली आहे. त्या पकडीमध्ये ते बाद झालेले आहेत आणि चढाईवर गेले तर आई जागमता शिस्ते या संघाचा प्रथमेश फायदे छान सुंदर 3 विरुद्ध 1 सुपर टॅकल ऑन. पाहूया मगाशी कालसूर या संघाने 2 गुण प्राप्त केले आणि आता चढाईवर आलाय तो प्रथमेश फायदे आणि मला वाटते तो रिकामे असते मागे परत आणि आई जागमता शिस्ते या संघासाठी एक खुश खबर आहे. आई जागमता शिस्ते या संघासाठी एक खुश खबर आहे. आपण या ठिकाणी अंतिम विजयी झालात तर निलेश कांबळे यांच्याकडून तुम्हाला रोख रक्कम 10,000 रुपयाचे पारितोषिक मिळणार आहे. याच्या आई जागमता शिस्ते या संघाने नोंद घ्यायची आहे. जागमता शिस्ते या संघाचा माजी खेळाडू निलेश कांबळे आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. निलेश कांबळे आपले यजमान मंडळाने बसण्याची व्यवस्था केली आहे तर व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. निलेशजी कांबळे खुर्च्या आणायच्या आहेत. पाहुण्यांना खुर्च्या बसण्यासाठी कमी पडत आहेत तर खुर्च्या घेऊन यायचं आहे. आणि वाघे यांनी 1 गुण प्राप्त केला आहे. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा थर्रेसाठी गेलेला आहे तो कालसूर या संघाचा एक अष्टपैलू खेळाडू छान सुंदर. बघूया मारेन किंवा मरेन या ईर्ष्याने त्यांची चढाई आहे. 10 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू छान सुंदर आणि त्यांची पकड झालेली आहे. त्या पकडीमध्ये ते बाद झालेले आहे. त्यांना पुन्हा प्रत्युत्तर वाघे आणि पुन्हा एकदा कालसूर या संघावरती एक लोणाचा बोजा आलेला आहे. पहिल्याच लोन दिला
दहाची होती 10ची. आणि आता दुसरं नंतर मी सर्व या स्टेजवर जेवढी मुलं आहेत कृपया आपण हा स्टेज जरा खाली करायचा आहे. आता आमचे थोडी मान्यवर इथे येत आहेत, कृपया थोडा स्टेज खाली करायचा आहे. सर्वांनी जरा खुर्च्या ना आपल्या इथून थोड्या राज लागते. तिकडं झाला राज लागते 5 जणांना घेऊन तिथं खुर्च्या ना थोडं टीव्हीवर थोडी जागा करायचं. चालू सामना आई जागमाता शिस्ते विरुद्ध काल भैरव कालसोरी दोन्ही संघ अतिशय तुल्यबल आणि आमचे जागमाता कबड्डी संघाचा एक जुना जाणता खेळाडू माजी खेळाडू निलेश कांबळे यांच्याकडून आई जागमाता या संघासाठी एक मोठा असा बक्षीस त्यांनी लावलेला आहे. जर आई जागमाता हा संघ फायनल विन झाला तर त्या 10,000चा रोख पारितोषिक त्यांच्याकडून देण्यात येणार आहे. त्याचा त्यावेळी नक्कीच विचार करायचा आहे. तसेच आमच्या गावातील अखंड आगरी समाज शिस्तेचे उपाध्यक्ष तसेच उत्कृष्ट मोठे कॉन्ट्रॅक्टर श्री संतोषजी नथुराम पाटील यांच्याकडून आमच्या मंडळाला 3,001 रुपयाची देणगी आलेली आहे. देणगीचा स्वीकार दोन्ही संघाच्या खेळाडूंना सूचना आहे की आपण खरे बोलावे. आणि चढाईवर गेलेला तो आई जागमाता शिस्ते या संघाचा उद्देश नागते. छान सुंदर. स्टेजवर जरा गडबड करू नका. स्टेजवर शांत राहा, शांत राहा. आणि ते रिकामे असे मागे पडले त्यांना प्रत्युत्तर खरेसाठी गेलेला आहे तो कालसुरी या संघाचा 9 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू. चढाईवर गेलाय तो मारेन किंवा मरेन आणि मला वाटतंय आणि पुढे एकदा थर्रेटसाठी गेला तो मागे. छान राष्ट्रीय सुंदर. पंच आणि दोन्ही संघ तुल्यबल आहेत. विजय श्रीपद कोणाच्या गळ्यात मार घालेले काही सांगू शकत नाही. आणि मागे याने सुद्धा 2 गुण प्राप्त केले आहेत. सुंदर अशी चढाई. चढाईवर चढाई होतात, लढाई होतात. पाहूया. मागवा, थोडं मागवा आपण, कारण का तिथे राखीव प्लेअरला थोडी तरी जागा बसायला ठेवा. अविनाश चालके याने उत्कृष्ट कव्हर लावली त्याबद्दल राज नागती, कुणाल घरत आणि करण कांबळे यांच्याकडून रोख त्यांना 500 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे. सामना संपताच आपलं बक्षीस घेऊन जायचं आहे. अविनाश चालके. सामना संपण्यासाठी शेवटची 3 मिनिटं. चला, सेमी फायनलचा पहिला सामना जागमाता शिस्ते विरुद्ध गावदेवी रडस. आपण खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचं आहे. सेमी फायनलचा पहिला सामना. छान सुंदर. वागे. दोन्ही संघ तुल्यबल. सुंदर असा दोन्ही संघांकडून आपल्याला इथे या ठिकाणी खेळ पाहायला मिळाला. प्रेक्षक वर्ग सुद्धा या खेळासाठी खुश आहे. कृपया कालतूर संघात जरा मागे व्हा. थोडा जागा खूप कमी आहे, थोडं मागे व्हा. तुमच्या खेळाडूनच तिथे बसायला जागा होईल ती. अतिशय सुंदर असा हा खेळ. सामना संपायला काही क्षण. आणि अतिशय उत्कृष्ट पकड आणि त्या पकडीमध्ये ते बाद.
यापुढे सेमीफायनलचा पहिला होणारा सामना जाकमता शिस्ते विरुद्ध गावदेवी रायडर्स. त्याच्यानंतर दुसरा सेमीफायनलचा सामना चिंचमाता बोरली पंचतन विरुद्ध या चालू सामन्यामध्ये जो विजयी संघ होईल तो चिंचमाता बोरली पंचतन या संघाजवळ दुसरी सेमीफायनल खेळेल. आणि प्रथमेश भायदे यांनी 1 गुण प्राप्त केलेला आहे. त्यांना प्रत्युत्तर कालसुरी या संघाचा एक खेळाडू छान सुंदर आणि मला वाटते त्यांनी एका गाड्याचा बळी घेऊन आपल्या तंबूत सुखरपणे दाखल. त्यांना प्रत्युत्तर वाघे. सामना संपण्यासाठी शेवटचा मिनिट आणि वाघे यांची पकड झालेली आहे. त्या पकडीमध्ये ते बाद. आणि पुन्हा एकदा कालसुरी या संघाचा 2 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू चढाईवर गेलाय. तो 5 विरुद्ध 1 अशी लढत छान सुंदर. चारचा लीड आहे त्यांना. 4चा आहे का त्यांना गावात लाच आहे.